हाय. आपण इथे ना आज घरगुती तूप कसं बनवायचं ते बघणार आहे. इथे मी रोज अशी शाई काढून ठेवत होती. 15 दिवसाची आपलं हे दुधाची साय काढून ठेवलेली आहे. हे 15 दिवसाची साय जी होती ते मी रात्रभर दही टाकून म्हणजे ठेवलं होतं. हे बघा आपलं घट्ट अशी दही जमली आता ते शाईची. ही आता आपल्याला मस्त अशी फेटून घ्यायची आहे. हे बघा मी हातानेच फेटते, पूर्ण होममेड आणि पूर्ण हातानेच केलेलं आहे. हे म्हशीचं तुपाचं म्हणजे तूप आहे. मस्त आता खमंगदार आणि दाणेदार तूप बनतो घरच्या घरी. 15-15 दिवसाची मी अशी साय जमा करून तूप बनवत असते. हे बघा पूर्ण साय काढून घेते. मला आपली जी जमली होती ना, त्याच्यातनं काढून त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे मी, म्हणजे त्याचा आंबटपणा निघून जाण्यासाठी. आता मी ते टोप ठेवलं आहे एक, त्या टोपात टाकून घेते. आता हे आपल्याला सतत हलवत राहायचं त्याला टोपामध्ये टाकल्यावर. पंधरा दिवसाची एवढी साय झाली होती बघा माझी. हे बघा मस्त असं आता बबल सुटले. ते बबल पूर्ण कमी होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे. असा मस्त सुगंध असा वास सुटला होता तुपाचा घरामध्ये. काही भेसळ वगैरे नाही, घरच्या घरी केलेलं कसं शुद्ध तूप असतं आपलं. हे बघा मिक्स करत राहते मी सतत. ह्याच्यात थोडे मी तुळशीचे पान टाकून घेते. आता हळूहळू त्याचा कलर चेंज होत राहील. हे बघा मस्त कलर चेंज झाला आहे आता. आता याला मस्त आपल्याला गार करायचं आहे. गार झाला की मस्त आपल्या डब्यामध्ये वगैरे असेल त्याच्यात ओतून ठेवायचं. चपातीला लावून किंवा खीर वगैरे काही बनवून खाऊ शकता याच्यानं तुम्ही. एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही पण घरच्या घरी करून बघा. चला, मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय.